अंजली दमानी यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली होती आणि या भेटीवर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसच बोलतील असंही मुंडे म्हणाले। तर दमानी यांनी काल अजित पवारांची भेट घेतली होती आणि या राजीनाम्यावर दादा फडणवीस बोलतील का? धनंजय मुंडे आज राजीनामा देतील का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि राजीनाम्यावर मी काही उत्तर देणार नाही असं धनंजय मुंडे म्हणाले। माननीय अंजली दमानिया या स्वतः आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना भेटल्यात आणि त्यांना जाऊन भेटून ज्या कागदपत्रासहित त्या भेटल्यात त्यावरती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यावरती स्पष्ट उत्तर देतील आणि ते उत्तर त्यांनीच द्यावं अशी माझी सुद्धा या ठिकाणी इच्छा आहे। तर अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संदीप क्षीरसागर यांनी दिली आहे। सरपंच हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा आणि या मागणीसाठी विरोधक आता आक्रमक आहे। आमची प्रामुख्याने मागणी आहे की धनंजय मुंडे साहेबांनी जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही, दोषी फासावर चढत नाहीत, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। काय वाटतं आज नेमका निर्णय काय होईल? काय राजीनामा घेतील धनंजय मुंडे आणि अजित पवार? मला असं वाटतं राजीनामा घेतील। बघूयात पुढची महत्त्वाची बातमी। सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड संदर्भात खासदार संजय राऊतांनी आता मोठा गौप्यस्फोट केलाय। काही दिवसांनी वाल्मिक कराड भाजपाच्याच गोटात असेल असं राऊत म्हणालेत। तर वाल्मिक कराडला सोयी सुविधा पुरवल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। अंजली दमानिया यांच्या आधी तिथे आंदोलन सुरूच होतं, लोक रस्त्यावर आलेच होते। सुरेश धस यांनी तर तांडव केलेलं आहे आणि अंजली दमानिया यांचाही भाजपचाच संबंध आहे किंवा संघ परिवाराशी असेल फार तर। त्याच्यामुळे काय होईल आज फैसला यात पडू नका, काहीच फैसला होणार नाही। काही दिवसांनी वाल्मिक कराड हे राजकारणात येतील आणि ते भाजपच्याच गटामध्ये बसलेले असतील। तर सौरभ भोंडवे मृत्यू प्रकरणात वाल्मिक कराडचं कनेक्शन असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता आणि त्यावर आता सौरभ भोंडवेंच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे। सौरभच्या मित्रांनीच त्याची हत्या करून मृतदेह तलावात फेकून दिला असा आरोप सौरभच्या वडिलांनी केलाय। डॅम उखंडा या ठिकाणी घटना घडली। हे मुलं त्या ठिकाणी एक हॉटेल आहे, त्या हॉटेलवर मला वाटतं त्यांनी जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता हे पोहण्याचं निमित्त करून या सौरभला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी पाण्यात सोडून त्याला बुडून मारलं। तर ही जी घटना आहे ही पोलिसने थोडंसं बारकाईने चौकशी करायला पाहिजे होती, ती केली नाही आणि चौकशी न करता उलट गुन्हाही दाखल केला नाही आणि आमचं म्हणणं तर ऐकूनच घेतलं नाही। तेव्हा आम्हाला असं प्रशासनाला अशी आमची विनंती आहे की त्यांनी आमचा जो मुलगा गेला आहे तर त्याला न्याय मिळावा। आणि आता बातमी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातली। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आता झिशान सिद्दीकींनी खळबळजनक दावा केलेला आहे। झिशान सिद्दीकींनी पोलिसांना दिलेल्या जबाबात 10 बिल्डर्स आणि मोहित कंबोजचं नाव घेतल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने दिली आहे। हत्येच्या दिवशी वडिलांनी लिहिलेल्या या डायरीत भाजप नेते मोहित कंबोज यांचं नाव असल्याचा उल्लेख झिशान सिद्दीकींनी केलाय। मात्र सिद्दीकी यांनी त्यांच्यासोबत शेवटच्या गप्पा मारल्यात ते मोहित कंबोज असल्याचं झिशान यांनी म्हटलंय। SRA प्रकल्पात नागरिकांची बाजू घेतल्यानेच हत्या झाल्याचा दावाही झिशानने केलाय। तर दुसरीकडे बाबा सिद्दीकींची हत्या बिश्नोई गँगनेच केली आहे या दाव्यावर मुंबई पोलीस ठाम आहेत। तर झिशानचा पोलिसांना दिलेला जबाब नेमका काय आहे पाहूयात। वडिलांनी झोपडपट्टीवासियांना पाठीशी घालून शत्रू केलं। पृथ्वी चव्हाण, शाहिद बलवा, शिवालिक वेंचर्स, अदानी, नबील पटेल, विनोद गोयंका आणि ओंकार बिल्डर्सवर देखील आरोप करण्यात आले। मुंद्रा बिल्डर्सच्या पुनर्विकास प्रकल्पावर कंबोजना चर्चा करायची होती। हत्येच्या दिवशी वडिलांच्या डायरीत मोहित कंबोज यांचं नाव आहे। तर झिशान सिद्दीकींचे आरोप आहेत। टाइम्स ऑफ इंडियाच्या या अहवालात झिशानने मोहित कंबोज यांच्यावर आरोप मात्र केलेले नाहीत।
दरम्यान बाबा सिद्दीकींची हत्या होण्याआधी त्यांच्याशी काही तास बोलणं झालं, मात्र चार्जशीटमध्ये आपलं नाव नसल्याचं स्पष्टीकरण भाजप नेते मोहित कंबोज यांनी दिलंय. जिस हिसाब से जीशान जी का स्टेटमेंट को घुमा फिरा के कुछ मीडिया हाउसेस बताना चाह रहे हैं, तो मैं ऐसी छोटी रिपोर्टिंग के लिए ऐसी निंदा करता हूं. और साथ ही साथ मैं बताना चाहूंगा कि इसके अंदर जो घटना हुई, बाबा सिद्दीकी जी का जो मर्डर हुआ, इसकी सच्चाई बाहर आनी चाहिए और सख्त से सख्त सजा आरोपियों को मिलनी चाहिए. और मुंबई पुलिस को इसके पीछे की सच्चाई क्या है, क्या इसका एंगल है, ये लोगों के सामने सच जल्द से जल्द लाना चाहिए. जिस हिसाब से तर दरम्यान हे खरं असेल तर तो बिल्डर आणि राजकीय नेता कोण होता याचा तपास पोलिसांनी करावा, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. तपास चुकीच्या दिशेनं जातोय अशा पद्धतीनं भूमिका जीशान सिद्दीकी यांनी 1-2 महिन्यापूर्वी माझी ज्यावेळेस भेट झाली होती त्यावेळेस व्यक्त केली होती. आणि आता हे तुम्ही नवीन सांगताय, मी कोणावर आरोप करणार नाही, पण तो असं कोणाकडे जर बोट जात असेल तर मला वाटतं सरकारने याच्यामध्ये पुन्हा एकदा नव्यानं तपास करण्याची आवश्यकता आहे. बघूयात पुढची महत्त्वाची बातमी. मंत्रिमंडळ बैठकीत जीबीएस सिंड्रोमचा आढावा घेण्यात आला आणि शासकीय रुग्णालयात उपचाराची व्यवस्था करा असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रशासनाला दिलेले आहेत. टीबी सिंड्रोम हा जो काही नवीन एक आजार आहे, या आजाराबद्दल आणि त्यातल्या त्यात विशेषतः पुणे शहरामध्ये त्याचे पेशंट्स वाढले, त्यामुळे साहजिकच आज कॅबिनेटमध्ये सुद्धा त्याच्यावरती चर्चा झाली आणि त्याची वस्तुस्थिती नागरिकांच्यापर्यंत पोहोचणं आणि जी आवश्यक आहे ती काळजी सर्वांनीच घेणं या उद्देशानं खरं म्हणजे कॅबिनेटमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची सविस्तर सेक्रेटरी महोदयांनी कॅबिनेटला अतिशय चांगल्या पद्धतीनं या सर्व विषयाची माहिती दिली. त्यामध्ये मुख्यतः रुग्ण हे खडकवासला क्षेत्रातल्या 5 किलोमीटर परिसरातले आहेत. खडकवासला भागातल्या नांदेड गाव जे आहे त्या विहिरीतून जो पाणी पुरवठा होतोय त्या भागामध्ये मुख्यतः केसेस असल्याचं दिसून आलेलं आहे. तर राज्यभरात जीबी सिंड्रोमनं थैमान घातलेलं आहे आणि राज्यात जीबी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या 121 वर गेली आहे. पुण्यात 111 रुग्ण आढळलेत, नागपुरात 6 तर कोल्हापुरात 2 रुग्णांची नोंद झाली आहे. तर सोलापुरात एका सीए मुलाचा जीबी सिंड्रोमनं मृत्यू झालाय. तर पुण्यात 111 रुग्ण आणि 17 जण व्हेंटिलेटरवर आहेत. नागपुरात 6 रुग्ण, 1 जण व्हेंटिलेटरवर तर 1 आयसीयू मध्ये. तर जीबीएसचं राज्यात थैमान सुरू आहे. कोल्हापुरात 2 रुग्ण आढळलेत. सोलापुरात 2 संशयित रुग्ण आहेत. तर जीबी सिंड्रोमचे रुग्ण आता कोल्हापुरातही आढळलेत. कोनवळी इथल्या 60 वर्षांच्या वृद्ध नागरिकाला आणि हुपरीतल्या 6 वर्षांच्या बाळाला जीबी सिंड्रोमची लागण झाली आहे. मात्र नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सांनी केलंय. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय अलर्ट मोडवर आलंय. तर रुग्णांची संख्या वाढल्यास 70 व्हेंटिलेटरवर आणि औषधांचा साठाही तयार ठेवण्यात आलाय. कोल्हापूरला तसं जास्त रुग्ण जरी नसले पण तरी भविष्यामध्ये जर काही इमर्जन्सी आली तर आपण प्रशासन सर्व बाबीनं सगळं तयार आहे. आपल्याकडे 70 व्हेंटिलेटर आपण या जीबीएस रुग्णासाठी ठेवले आहेत. माननीय मंत्री महोदय यांनी VC आमची सर्व वैद्यकीय महाविद्यालयाची महाराष्ट्रात घेतलेली आहे आणि त्यांनी अशा सूचना दिल्या आहेत की या जीबी सिंड्रोमसाठी कुठल्याही प्रकारचा फंड कमी पडू देणार नाहीये. तर आता नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते. मृत्यूनंतर काय होतं हे पाहायचं आहे अशा आशयाची चिठ्ठी लिहून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. या मुलीने चाकूने आपला गळा चिरला आणि हाताची नस कापून जीवन संपवलं. ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेलेल्या 17 वर्षांच्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येनं एकच खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना आता नागपूरच्या धंतोला पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. नागपुरात 17 वर्षांच्या मुलीने स्वतःचा गळा चिरला, हाताची नस कापली. तरुणी रात्रभर ऑनलाईन गेम खेळत होती.
डेथ हा शब्द गुगलवर सर्च करत होती. सकाळी आई वडिलांना ती रक्ताच्या थारोळ्यात सापडली. आत्महत्या करण्यासाठी मुलीने ऑनलाईन चाकू देखील मागवल्याची माहिती आहे. आणि आता पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. राज्यात 10,000 पोलिसांची भरती होणार आहे. फेब्रुवारी नंतर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे आणि यामध्ये डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणारी पदही भरली जाणार आहेत. पोलीस भरतीचा मैदानी परीक्षेचा टप्पा पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. तर वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण पाहता पोलीस भरतीचा निर्णय घेण्यात आलाय. राज्यात 10,000 पोलिसांची भरती. फेब्रुवारी नंतर भरतीची प्रक्रिया सुरू. डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणारी पदही भरणार आहे. तर पावसाळ्याआधी भरतीचा मैदानी टप्पा पूर्ण करणार आहेत. तर सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात आता पोलिसांनी बंगालमधील एका महिलेला अटक केल्याची माहिती मिळते. मुंबईत यापूर्वी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकानं वापरलेलं मिस कार्ड एका महिलेच्या नावावर असल्याचं समोर आलंय आणि याच प्रकरणी पोलिसांनी बंगालमधून एका महिलेला नादिया जिल्ह्याच्या छपरामधून अटक केली आणि या महिलेचं नाव खुकुमोनी जहांगीर शेर असल्याचं सांगितलं जात आहे. ही महिला बांगलादेशी आरोपी शरीफुलच्या माहितीतली असल्याचं सांगितलं जात आहे. आणि आता बघूया पुढची महत्त्वाची बातमी. पालघरमध्ये जमिनीच्या वादातून 2 गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. नागझरी गावामध्ये झालेल्या राड्याच्या महिलांनाही या राड्यामध्ये मारहाण करण्यात आली आहे. लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत 3 महिला जखमी झाल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि या प्रकरणी मनोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. जे जुनं कंपाऊंडचं दुरुस्तीचं काम चालू होतं तेव्हा त्याने येऊन वाद घातले आमच्याशी, भांडण करायला लावले, तंगड्यातोड वगैरे केलं. पण आम्हाला वाद घालायचे नको होते, भांडण पण करायचं नको होतं, म्हणून आम्ही दावा दाखल केला. दावा दाखल केल्यानंतर आमच्या बाजूने निर्णय लागला म्हणून आम्ही ते कंपाऊंड परत करायला गेलो. काल असताना आम्हाला, माझ्या बहिणीला, मला खूप मारहाण केली. लोखंडाच्या रॉडने सदया घेऊन मारहाण केली आणि माझ्या मुलाला पण आणि माझ्या भावल्याला पण नती वगैरे खूप मारलं मला आम्हाला. आणि आता बातमी एका अपघाताची. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खंडाळा बोरघाटामध्ये एका बाईक रायडरचा अपघात झालेला आहे. हा भयंकर अपघात जो आहे तो मोबाईलमध्ये कैद झालाय. बाईकचा चक्काचूर झालाय तर दुचाकी स्वार जो आहे तो गंभीर जखमी झालेला आहे. अनेक बाईक रायडर्स लोणावळ्यामध्ये बाईक रायडिंग करण्यासाठी येतात, मात्र हे अनेक स्टंटबाजी करतायत. त्यामुळे अपघाताचं प्रमाण जे ते इथे वाढताना दिसत आहे. बघूयात पुढची महत्त्वाची बातमी. शिवडी न्हावा शेवा अटल सेतून आता प्रवास करणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. पुढील वर्षभरासाठी अटल सेतूवर आता 250 रुपये टोल कायम राहणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय आणि त्यामुळे आता सेतूवर 4 चाकीच्या एकेरी प्रवासासाठी 250 रुपये टोल भरावा लागणार आहे. तर राज्य मंत्रिमंडळाचा हा मोठा निर्णय आहे. बघूयात पुढची महत्त्वाची बातमी. सरपंच देशमुखांचं कुटुंबीय आता जरांगेंच्या भेटीला गेलेलं आहे आणि जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे. देशमुख कुटुंबीय देखील मनोज जरांगे यांची भेट घेत आहेत. जरांगेंच्या उपोषणाचा आज 4था दिवस आहे. तर देशमुख कुटुंब आता जरांगेंच्या भेटीला गेल्याचं आपण बघू शकतोय. अंतरवाली सराटीतून ही दृश्य आपण बघतोय. जरांगेच्या उपोषणाचा आज 4था दिवस आणि या दरम्यान जरांगेंच्या भेटीला आता देशमुख कुटुंब गेलेलं आहे. सरपंच देशमुख हत्या प्रकरण याचे पडसाद विविध ठिकाणी उमटले आणि त्यानंतर आता जरांगेंचं उपोषण आणि या उपोषणाच्या 4थ्या दिवशी सरपंच देशमुखांच्या कुटुंबाने जरांगेंची भेट घेतली.
आणि आता घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा न्यूज पॉइंट 20 मधनं. अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि या भेटीचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र बीड सरपंच हत्या प्रकरणात विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळेंचा संबंध असल्याचे आरोप मंत्री धनंजय मुंडेंनी केलेत. कृष्णा आंधळेंबाबत पोलिसांना माहिती नाहीये, मग संदीप क्षीरसागर यांना कशी माहिती मिळाली असा सवालही मुंडेंनी केलाय. सरपंच हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. सर्व आरोपी फासावर लटकतील तो समाधानाचा दिवस असंही त्यांनी म्हटलंय. तृप्ती देसाईंनंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी खळबळजनक दावा केलेला आहे. आकाच्या जवळपास फक्त 26 पोलीस नसून 200 पोलीस हे आकाचे प्रेमी आहेत. या सगळ्यांची यादी गृहमंत्र्यांकडे देणार असल्याची माहिती धस यांनी दिली आहे. सरपंच हत्या प्रकरणात रोज नवनवीन दावे केले जात आहेत. 2 कोटींच्या खंडणी प्रकरणी मोका लागलेल्या आरोपी वाल्मिक कराडला विशेष ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करताना निशाणा साधलाय. राज्यात पालकमंत्री पदाचे वाटप झाल्यानंतर नेत्यांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळते. पालकमंत्री पदाची यादी जी आहे ती जाहीर करताच त्यात 2 जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. आता नाशिक रायगडला सहपालकमंत्री मिळणार अशी माहिती मिळते. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादावर भाजप नेते प्रवीण दरेकरांनी प्रतिक्रिया दिली. पालकमंत्री पद म्हणजे आपल्या जीवन मरणाचा प्रश्न नाहीये. महाराष्ट्रातील जनतेने महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुतीला मोठा जनाधार दिलेला आहे असं दरेकर यांनी सुनावलंय. जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सिल्लोडच्या धानोरामध्ये मराठा तरुणांनी 200 फूट उंच मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलंय. जरांगे 25 जानेवारीपासून उपोषणाला बसलेत आणि त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्या सरकारनं मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटलांनी मित्रपक्षावरच मोठा आरोप केलाय. माझा पराभव करण्यासाठी मुंबईपासून सांगोल्यापर्यंत सर्वांनीच प्रयत्न केला असा अप्रत्यक्ष आरोप शहाजी बापू पाटील यांनी केलाय. माझा पराभव झाल्याने अनेकांना असुरी आनंद झाल्याचं पाटलांनी म्हटलंय. कॅबिनेट बैठकीआधी एकनाथ शिंदेंनी आपल्या मंत्र्यांसोबत बैठक घेतली. शिवसेनेचे सर्व मंत्री या बैठकीसाठी उपस्थित होते. कॅबिनेटमध्ये कुठले विषय मांडायचे यावर या बैठकीत चर्चा झाली आहे. पुण्यात ठाकरे गटाला मोठा खिंडार पडलाय. पुण्यातील ठाकरे गटाचे विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, पदाधिकारी आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातो. अहिल्यानगर शहरसह जिल्ह्यातील ठाकरे सेनेचे माजी नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य लवकरच शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून या नेत्यांच्या मनधरणीचा प्रयत्न सुरू आहे. मात्र संजय राऊतांच्या कार्यपद्धतीला कंटाळून पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचं पाहतो. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा सुनावणी होणार आहे. ठाण्यातून प्रथमच निवडून आलेले शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील आता ऍक्शन मोडवर आलेत. मतदारसंघातील लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी दर सोमवारी जनता दरबार घेण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. पहिल्याच जनता दरबारात नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. पालघरमधील अशोक दोडी अपहरण प्रकरणामध्ये पोलीस आता ऍक्शन मोडमध्ये आलेत. घोलवड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असून
40 पोलिसांच्या पथकाद्वारे धोडींचा शोध घेतला जातोय. धोडी शिंदे गटाचे डहाणू विधानसभा समन्वयक राहिले असून 7 दिवसांपासून ते गायब आहे. काल एका चिमुकल्याने आपल्या आईच्या ऑपरेशन संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेत मदत मागितली होती. अजित पवारांनी तत्परतेने त्या चिमुकल्याला मदत केली आणि या पाठोपाठ आता आमदार रोहित पवार यांनीही मदतीचा हात दिलाय. व्हिडिओ कॉलद्वारे मुलाच्या आईची तब्येतीची चौकशी करत मदतीचं आश्वासन देण्यात आलंय. माझा DNA भारतीय आहे असं विधान इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी केलेलं आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुबियांतो उपस्थित होते. मात्र मुस्लिम देशाच्या राष्ट्रपतींनी आपल्या DNA भारतीय असल्याचं सांगितल्यावर पाकिस्तानचा जळफळाट झालाय. तर सैफवरील हल्ला प्रकरणामुळे एका तरुणाचं लग्न मोडलंय आणि त्याची नोकरीही गेली आहे. या तरुणानं साम टीव्हीवर आपली धक्कादायक कैफियत मांडली आहे. काय आहे या तरुणाची कैफियत, पहा यावरचा विशेष रिपोर्ट. पोलिसांची चूक, तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त. सैफवरील हल्ल्याची निर्दोष तरुणाला शिक्षा. पोलिसांमुळे छोकरीही गेली अन नोकरीही. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी अनेक संशयितांना तपासासाठी ताब्यात घेतलं होतं. आकाश कनोजिया हा ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकीच एक. आकाशला पोलिसांनी नुसतं संशयित म्हणून ताब्यात घेतलं, मात्र यामुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. नुसत्या या संशयाच्या फेऱ्यानं आकाशची केवळ नोकरीच गेली नाही, तर त्याचं ठरलेलं लग्नही मोडलं. आकाशला सैफवरील हल्ल्यातील संशयित ठरवल्यानं किती गोष्टींना तोंड द्यावं लागलं आणि लागतंय हे स्वतः आकाशनं साम टीव्हीला सांगितलं. आता आम्ही तुला कामावरती ठेवतात, कधी पोलीस आली, कधी तुला घेऊन गेले कुठे पुछताछ बिछताछसाठी, तर म्हणजे आम्हाला तर जबाब द्यावा लागेल ना, का ड्रायव्हर गेला कुठे गाडी सोडून. त्यासाठी त्या लोकांनी बोलला, कर आता येऊ नको आमच्याकडे कामाला आकाश, तू दुसऱ्या आपला लाईफ तू बघून घे. माझं लग्न तुटला, माझं काम गेलं, माझा जॉब गेला, माझं नाव खराब झालंय. 19 जानेवारीला मुंबईतील बांद्र्यातील राहत्या घरी सैफ अली खानवर एका आरोपीनं हल्ला केला. या प्रकरणानंतर देशभर खळबळ माजली. मुंबई पोलिसांची अनेक पथकं आरोपीचा शोध घेत होती. या शोधादरम्यान मुंबई पोलिसांनी मुंबईतील 300हून अधिक सीसीटीव्ही आणि 50हून अधिक लोकांचे जबाब नोंदवले. तसंच अनेक संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. चौकशी दरम्यानच मुंबईत राहणाऱ्या आकाश कनोजिया या तरुणाला संशयित म्हणून रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं आणि माहिती प्रसिद्ध केल्यानं आकाश कनोजियाचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. आकाश कनोजिया सध्या काय करतो, तो कोण आहे, पाहूया. आकाश हा 31 वर्षांचा तरुण आहे. मुंबईतील कुलाबा कफ परेड झोपडपट्टीत तो राहतो. रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागणाऱ्या 4 चाकी वाहनावर तो कंत्राटी ड्रायव्हर म्हणून काम करत होता. आकाशवर मुंबईत आणि इतर काही ठिकाणी चोरीसह इतर काही गुन्हे यापूर्वीही दाखल आहेत. दरम्यान आकाश कनोजियाला मुंबई पोलिसांनीच नोकरी मिळवून द्यावी असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी आता म्हटलंय. असं असेल तर चुकीचं आहे. पोलिसांनी आता पुन्हा त्याची नोकरी बिक्री मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला पाहिजे. आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या आकाशची ही कैफियत. पोलिसांच्या एका चुकीनं सगळंच कोलमडलं. आकाशचं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य कधी सुरळीत होणार असा प्रश्न आकाशच्या घरच्यांसमोर वासून उभा आहे. तर पुढे उदरनिर्वाहासाठी काय करायचं या चिंतेनं आकाशलाही ग्रासलंय. 100 गुन्हेगार वाचले तरी चालतील, मात्र त्यामुळे एका निरपराधाला शिक्षा मिळायला नको असं म्हणतात ते याचसाठी. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.